हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमच्यात फाटलंय, मनात शंका ठेवू नका, आम्ही पुन्हा एकत्र येणार नाही। अजित पवारांचा शरद पवारांसोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा। परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात तेव्हाच मार्ग वेगळे झाले। जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका। शिंदे गटाचे आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर। अजित पवारांनी घेतली आढळरावांची भेट। भेटीमध्ये शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कलाकारांना उमेदवारी दिली जाते, मात्र कलाकारांना उमेदवारी देणं ही आमची चूक। अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून अजित पवारांचं वक्तव्य। कलाकाराला उमेदवारी देणं चूक असेल तर पक्षात या असा निरोप सारखा का पाठवता? अमोल कोल्हेंचा दादांना सवाल। हनुमंत कोकाटेंकडून मला इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी। हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांकडे तक्रार। तर हर्षवर्धन पाटीलच भरणेंच्या मागे गेल्यास वाटोळा करेन अशी धमकी देतात हनुमंत कोकाटेंचं वक्तव्य। 2024 ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर चांगलंच, फडणवीसांकडून नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत। तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य, नवनीत राणांची प्रतिक्रिया। दाढी खाजवायला पैसे देऊन माणसं ठेवली असतील, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। तर मला शिंदेंना मोदींना दाढी, त्यामुळे आमच्या नादी लागू नका, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंकडून मावळ लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा। संजोग वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार असणार। मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गट असा सामना होण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र। संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन महाराष्ट्राला संदेश देऊ, आव्हाडांची आंबेडकरांना साथ। काँग्रेससोबत जाण्याचा विचार होता, पण आता शाहू महाराज छत्रपतींच्या मागे उभा राहणार। संभाजीराजेंकडून भूमिका स्पष्ट। नाशिकमधील शेतकरी आंदोलनावर 8 दिवसानंतर तोडगा। आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसच्या विनयभंगाचा प्रयत्न। असीम सरोदे यांचे गंभीर आरोप। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण। ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा दावा। आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न। महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच कळलं की हा ठाकरे गटाचा पुढारी होणार। शंभूराज देसाईंसह संजय शिरसाट यांची टीका। असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे। असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत। महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 ते 12 जागांची मागणी। बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी आग्रही। भाजपकडे असणाऱ्या माढा आणि गडचिरोली या जागांचीही मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।